नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आता लवकरच गौरी गणपतीचे आगमन होणार आहे आणि घरामध्ये आपल्याला सजावटीसाठी असे सुंदर सुंदर लक्ष्मी पावलं जर असेल तर खूपच सुंदर आपलं डेकोरेशन दिसणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे युनिक आणि नवीन डिझाईनचे लक्ष्मी पावले कशी बनवायचे आहेत ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 5 नंबरचे मोती लागणार आहेत, पिवळे, पांढरे आणि लाल कलरचे. आणि आपल्याला एक मोती लागणार आहे 8 नंबरचा, जो की आपण अंगठ्याला लाल कलरचा मोती यूज करणार. तर सुरुवातीला आपल्याला 10 पिवळे मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. गाठ व्यवस्थित मारून घ्यायची आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे आणि अशा 10 मोत्यांचा एक गोल बनवायचा. आणि हे जे 10 मोती आहेत त्या सर्व मोत्यातनं आपल्याला एकदा सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो गोल आहे तो व्यवस्थित आणि टाईट बसेल. ठीक आहे. तर हे जे आहेत आपण परत 5 नंबरचेच मोती यूज केलेले आहेत. तर असा आपला हा गोल जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला 5 नंबरचे 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 नंबरचे 4 पांढऱ्या कलरचे मोती. त्यानंतरनं ज्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्यासमोरचा एक, अशा 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि ह्या पिवळ्या कलरच्या सेंटरवरती आपल्याला पहिली पांढऱ्या कलरची पाकळी अशी बनवून घ्यायची. त्यानंतरनं आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि मागचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 पिवळे मोती, अशा प्रकारे 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. त्यानंतरनं आपल्याला परत एकदा 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचा एक पांढरा आणि खालचे 2 पिवळे मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. पूर्णही ह्या मोत्यांवर जे पिवळे मोती आहेत त्या पूर्ण मोत्यांवरती आपल्याला ही जी स्टेप आहे ती रिपीट करत जायची आहे. म्हणजे 3 पांढरे मोती ओवायचे आणि मागचा एक पांढरा आणि खालचे 2 पिवळे मोती, अशा प्रकारे 3 मोत्यातनं सुई आपल्याला काढत राहायची आहे. तर व्हिडिओमध्ये हा जो आपण ग्रीन कलरचा बॉक्स दाखवलेला आहे, ज्यामध्ये आम्ही पांढरे मोती टाकून ठेवलेले आहेत, असे जर बॉक्सेस तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ बनवायचे असतील तर त्याचा मी व्हिडिओचा लिंक देते, तुम्ही तिथे पाहून बनवू शकता. हे आपण साबणच्या डब्याने बनवलेलं आहे. तर असे भरपूर सारे छोटे छोटे DIYs किंवा जे आर्ट अँड क्राफ्टचे आहेत, जसं आता आजकाल लेकरांना शाळेमध्ये प्रोजेक्ट्स असतात तर त्यामध्ये देखील हे उपयोगी पडतील. तर बघा, अशा प्रकारे आपण 3 मोती ओवत आता शेवटच्या पिवळ्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत. आता शेवटच्या पिवळ्या मोत्यातनं जेव्हा सुई काढणार तेव्हा बघा, उजवीकडे एक पांढरा मोती आणि डावीकडे एक पांढरा मोती, असे 2 पांढरे मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आणि मग काय करायचं, आता उजवीकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची, 2च पांढरे मोती ओवायचे आणि डावीकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ठीक आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे शेवटच्या स्टेपला आपल्याला फक्त 2 पांढरे मोती वापरायचे. आता काय करायचं, सुई फिरवायची आहे आणि तो जो वरती जो एक मोती आलेला आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. त्यानंतरनं आता एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असे 3 मोती ओवायचे आहेत. आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली होती ना त्याच्या मागचा एक आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक, अशा प्रकारे 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल. आता आपल्याला सुई फिरवत पिवळ्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे आणि पिवळ्या मोत्यापर्यंत आल्यावर 3 पिवळ्या कलरचे मोती ओवायचे आणि ज्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच पिवळ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इथे एक पिवळा आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपण आता चौकोन बनवत आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचे जे 2 पिवळ्या कलरचे मोती दिसत आहेत त्या मोत्यातनं सुई फिरवत अपोजिट साईडला जायचं आहे. ठीक आहे. बघा, मी इकडच्या साईडला आलेली आहे. आता इकडे आपल्याला 2 पांढरे आणि एक पिवळा मोती असे 3 मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला बघा, ही जी 3 मोती ओवले ह्या 3ही मोत्यातनं सुई फिरवत वर यायचं आहे. म्हणजे ते 2 पांढरे आणि समोरचा एक पिवळा, ह्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची.
बघा वरच्या साईडला 3 पिवळ्या कलरचे मोती आपल्याला दिसणार आहेत. आता ह्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला इथे एक पिवळा, एक पांढरा आणि एक पिवळा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. एक पिवळा, एक पांढरा, एक पिवळा आणि ज्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पिवळ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता काय करायचं आहे, जो डावीकडचा जो पिवळा मोती आहे तिकडच्या साईडला, म्हणजे जे मी आता जिथं जात आहे तिथपर्यंत तुम्हाला सुईने फिरवत यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत आल्यावरती आता काय करायचं, इकडच्या साईडला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि ज्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच पिवळ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. ठीक आहे. आता बघा आपल्याला इकडच्या साईडला म्हणजे उजवीकडच्या साईडला यायचं आहे. तर खालच्या पिवळ्या मोत्यातनं आपण वरती जो पिवळा मोती दिसत आहे ह्या खालच्यामधनं वरती जो आलेला आहे पिवळा, त्या पिवळ्या मोत्यातनं उभा जो पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला एक पांढरा आणि एक पिवळा असे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. एक पांढरा आणि एक पिवळा. आणि काय करायचं, ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या मागचा एक अशा 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं व्हिडिओमध्ये मी जे 3 मोती दाखवलेले आहेत, एक पांढरा आणि खालचे 2 पिवळे, तर ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. इथपर्यंत सुई आपली बाहेर काढून झाल्यावरती आता आपल्याला इथे एक पिवळा आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. एक पिवळा, एक पांढरा आणि मागचे जे 2 पिवळे मोती दिसत आहेत त्या 2ही पिवळ्या मोत्यातनं सुई फिरवायची. त्यानंतरनं आत्ता जो पिवळा मोती ओवला त्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. एवढं झाल्यावरती आता आपल्याला इकडच्या साईडला देखील 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मोती ओवायचे आणि त्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची. तर हे आपलं बेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे पायांची बोटं बनवायची. त्यासाठी आपण वरती जे 5 पांढऱ्या कलरचे मोती दिसत आहेत त्यातला जो एकदम शेवटचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 2 पांढरे, 1 लाल आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो लाल मोती आहे तो 8 नंबरचा आहे. ठीक आहे. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता ह्या सर्व मोत्यातनं सुई फिरवत ते जे वरचे लेयर दिसत आहे पांढऱ्या मोतीतली त्यातल्या दुसऱ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायची आहे. म्हणजे आत्ता जे आपण 5 मोती ओवलेले आहेत ह्या 5ही मोत्यातनं सुई फिरवायची आणि मागच्या साईडला जो पांढरा मोती दिसत आहे ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल मोती ओवायचा. हा जो लाल मोती आहे तो 5 नंबरचा आहे आणि मागचे जे बोटामधले जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. खालच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि आता जो बोट बनलेला आहे त्या बोटातल्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये सुई फिरवत आहे त्या प्रकारे तुम्हाला देखील फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर 1 लाल आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि हे जे 3 पांढरे मोती दिसत आहेत ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला परत एकदा ह्या 5ही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. म्हणजे हे जे पांढरे, त्यानंतर लाल, परत 2 पांढरे. ठीक आहे. त्यानंतर खालच्या साईडला परत एक जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवून घ्यायची. त्यानंतर परत आता रिपीट करायचं आहे. 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आणि काय करायचं, मागच्या साईडचे जे 2 मोती आहेत पांढऱ्या कलरचे त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. खालचा 1 आणि परत समोर उभा असलेले 2 पांढरे मोती. ठीक आहे. आता शेवटचं बोट बनवणार आहोत. शेवटचं बोट बनवायला सेम आपल्याला 1 लाल आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा जो 1 पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्या इथे 5ही बोटं जी आहेत ती तयार झालेली आहेत. आता आपल्याला सुई काय करायची, फिरवून घ्यायची आहे. तर पहिले आपण हे जे लास्टचं बोट आहे त्या बोटातनं सुई फिरवून घेणार. त्यानंतरनं सुई फिरवत आपल्याला खालच्या साईडला आणायचं आहे. एक 2-4 मोत्यातनं सुई फिरवून आपल्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा आपण नेहमी म्हणत असतो की काही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची जेणेकरून जो आपण गाठ मारणार किंवा जी आपली आकृती आहे ती व्यवस्थित अशी फिनिशिंग त्याचं चांगलं येतं. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे हे 2 लक्ष्मी पावलं तयार झालेली आहेत.
आणि अशी क्यूट अगदी हे खूप सुंदर आणि युनिक असे डिझाईनमध्ये हे बनलेले आहेत. तुम्ही देखील हे लक्ष्मी पावलं बनवा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही लक्ष्मी पावलं बनवून कशी वाटली. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.